जय महाराष्ट्र मित्रांनो, सध्याच्या या घडीची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली या बातमीने मित्रांनो सध्या मात्र सगळ्यांचेच धाबे दणाणले असून भारतीय जनता पार्टीला आपली जागा आता कळून चुकली असून ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आता होणार एकत्र। अखेर 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा शिवसेना एकत्र। मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया आजची या घडीची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण देणारी राजकीय वळणानुसार ही बातमी नेमकी काय आहे ती आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, सध्या विधान परिषद निवडणुकींचा धमाका महाराष्ट्रामध्ये चालू आहे। महाविकास आघाडी विरोधात भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचा सामना महाराष्ट्रात पाहायला मिळतोय, परंतु भाजपला देखील आता सगळ्यात मोठा धक्का बसताना दिसतोय। भाजपला संपूर्ण महाराष्ट्र आपल्या कवेत हवाय, आपल्या हातात हवाय। महाराष्ट्र हातात घेऊन भाजपा संपूर्ण देश काबीज करण्याच्या इराद्यानं उतरली असून सध्या मात्र मित्रांनो हा सगळ्यात मोठा दावा आणि सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येत आहे। ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना दोन्ही शिवसेना एकत्र विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये भाजप विरोधात रान उठवण्यासाठी, भाजप विरोधात लढण्यासाठी आणि आपले आमदार निवडण्यासाठी दोन्ही शिवसेना संभाजीनगर त्याचप्रमाणे इतरत्र महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येऊ शकतात असं नव्हे तर अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांनी 2 महत्त्वाची विधानं करून राज्याचं राजकारण मात्र त्या दिशेनं वळवल्याची चर्चा नाही, तर महाराष्ट्रात हा नवीन अध्याय लिहिला जातोय। यामुळे भाजपच्या गोटामध्ये तर प्रचंड भयान अस्वस्थता निर्माण झालीच आहे, परंतु मित्रांनो सध्या मात्र इतर विरोधी पक्ष देखील सध्या खडबडून जागे झालेत। 2 शिवसेना एकत्र झाल्या तर महाराष्ट्राची सत्ता दोघांच्या हाती येणार अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात दिसतंय। आणि मित्रांनो, तशाच प्रकारची फिल्डिंग सध्या उद्धव ठाकरेंनी आणि एकनाथ शिंदेंनी लावले का असा साधा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडताना दिसतोय। मित्रांनो, आज एकनाथ शिंदेंचे सगळ्यात जवळचे आणि अतिशय खास आमदार आणि माजी मंत्री असणारे अब्दुल सत्तार यांनी सगळ्यात मोठा दावा केला आहे। त्यांनी म्हटलंय शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम मित्रपक्ष भाजपा करत आहे, म्हणजे भाजपा आम्हाला शिंदे सेनेला संपवण्याची त्यांनी जणू काही सुपारी घेतली आहे अशी भाजपा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत वागते आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये आमच्याशी वागते आहे असा थेट दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे। आमचा त्याग कामाख्याला माहीत आहे, म्हणजे कामाख्या देवीला आमचा त्याग माहीत आहे। आम्ही काय केलं होतं, आम्ही साहेबांना सोडून आम्ही भाजपसाठी, शिंदेंसाठी आम्ही इकडे आलो होतो। भाजप तो विसरले आहे का? अब्दुल सत्तार भाजपला म्हणतात की भाजप ते विसरले की आम्ही साहेबांना, शिवसेना सोडून आलो आहोत, याची काळजी घेतली पाहिजे। आमची ममता होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। एकनाथ शिंदेंना उद्देशून त्यांनी आपलं सगळ्यात मोठं वक्तव्य केलं आहे। शिवसेनेचे 2 भाग केले, मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत। शिवसेनेचे जे 2 तुकडे झाले त्या 2 शिवसेना आता तरी भाजपचं हे संपूर्ण राजकारण थांबवण्यासाठी दोन्ही शिवसेनेनं एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका शिंदे सेनेनं घेतलेली आहे। आमचा एक गड संपत चालला आहे, भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हे स्लो पॉयझन सारखं भाजपा आम्हाला जाणवत आहे, भाजपा आम्हाला खात आहे अशा प्रकारचा थेट आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे। आम्ही आमच्या नेत्याला सोडून येथे आलो आहोत। शिवसेनेचे आधी 2 तुकडे झाले, आता मुंडकेच उडवण्याचं काम सुरू आहे आणि या सगळ्या कारस्थानामुळे भाजपला जर थोपवायचं असेल तर महाराष्ट्रात ठाकरेंनी आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र येणं काळाची गरज असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे। यावरती सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया येत आहेत।
अंबादास दानवेने देखील दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत असं आपलं ठोस मत मांडलंय, आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी कोणते प्रयत्न केले जाऊ शकतात ते आपल्याला लवकरच समजेल. सध्या तरी मात्र महाराष्ट्रात दोन्ही शिवसेना वेगवेगळ्या लढताना जाणवत आहेत.